5-6 सगळे सेक्रेटरी आहेत प्रमुख खात्यांचे, त्या समितीत होते. त्या समितीने 2 महिने अभ्यास केला आणि त्यातून सगळे हे निकष लावून ही सगळी कर्जमाफी या ठिकाणी केलेली आहे. आणि हा आकडा जवळपास 37,000 कोटी रुपयापर्यंत येतो आहे. 37,000 रुपयापर्यंत, 37,000 कोटीपर्यंत. आणि मग हा निर्णय या ठिकाणी झालेला आहे. पण दादांना असं वाटतं की यात सुधारणा झाली पाहिजे. मुख्यमंत्री महोदयांनाही सकाळी कानावर टाकला. आपण म्हटलं आपल्या मागण्या काय, मग मला ते नेमके त्या सांगा. त्या आल्यावर मी मुख्यमंत्री महोदयांशी त्या ठिकाणी बोललो. ठीक आहे, या बाबतीमध्ये समिती आहे, त्यांच्यापुढे त्यांनी लेखी स्वरूपात जर दिलं तर चर्चा होऊ शकते, सकारात्मक निर्णय होऊ शकतो. पण त्या ठिकाणी आपल्याला चर्चा करावी लागेल, आपल्याला बसावं लागेल. इथे बसून असा तडकाफडकी निर्णय होणार नाही की झालं दिलं, असं होणार नाही. शासन, आपल्याला कल्पना आहे, अतिशय सकारात्मक आहे शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये. ज्या ज्या वेळेला नैसर्गिक काही क्लायमेटी आल्यात, आपत्ती आल्यात, त्यावेळेला प्रत्येक वेळेला, मग कांदा उत्पादक शेतकरी असो, ते द्राक्ष बागायतदार असो, का त्या ठिकाणी केळी उत्पादक असो, का ऊसावाल्या, सगळ्यांना शासन या ठिकाणी मदत करतं आहे. आता अवेळी पाऊस पडतो आहे, अवेळी गारपीट पडते आहे, अवेळी वादळ सुटतं आहे, निसर्गाचं सगळं चित्र बदललेलं आहे. आणि त्यामुळे नुकसानही खूप मोठं आहे. अतिवृष्टी अशी होते की सगळे शेतं वाहून गेलेत. त्यावेळेला सुद्धा शासनाने कुठे याकरता हात घेतलेला नाही. सरळ हाताने मदत कधी नव्हती इतक्या वर्षात, तेवढी आम्ही या ठिकाणी केलेली आहे. पण आता शेतकरी अडचणीत आहे, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून शासनानेही हा निर्णय घेतलेला आहे. पण या उपरही आपल्याला असं वाटत असेल की यात काही सुधारणा झाली पाहिजे, की त्यामुळे शेतकऱ्याचा अधिक फायदा होईल, तर या बाबतीत मला असं वाटतं की आपण मुंबईला यावं. 22 पासून अधिवेशन आहे. आपल्या म्हणण्याप्रमाणे मी सांगेल की आपण अधिवेशनाच्या आधी या ठिकाणी बैठक घेऊ. त्या जे CEO आहेत मित्राचे, प्रवीण परदेशी, त्यांना बोलवू. सेक्रेटरी आहेत सगळे, त्यातले जे सदस्य आहेत मेंबर, त्यांना आपण त्या ठिकाणी बोलवू. आपण त्याच्याशी चर्चा करू. आपली त्याची भूमिका समजून सांगा. CM साहेब आहे, CM साहेबांनी सांगितलं आहे मला 22 तारखेच्या आत या ठिकाणी आपण बैठक घेऊ आणि याच्यावर काय असेल, जे योग्य असेल तो तोडगा निश्चित याच्यामध्ये काढू, सकारात्मक निर्णय या ठिकाणी करू, असं CM साहेबही मला म्हणलेले आहेत. आपण पटवून द्या की असं केल्याने असं होईल, तसं केल्याने तसं होईल, कारण हे खूप चर्चा करून हा निर्णय झालेला आहे. पण तरीही आपल्याला वाटत असेल तर मला वाटतं आपण 22च्या आधी अधिवेशन सुरू होणार आहे, तर 22च्या आधी आपण याच्यामध्ये बसून या ठिकाणी चर्चा करू. शेवटी CM साहेब जो निर्णय घेतील तो आपल्या सगळ्यांना मान्य असेल आणि यातून मला वाटतं मार्ग निघेल. उपोषणाला बसून अजून 5 दिवस बसले, 7 दिवस बसले, 8 दिवस बसले, असा मार्ग निघणार नाही. तब्येतीला आपण जपलं पाहिजे, कारण आपल्याला माहिती आहे उपोषण करून काय काय त्याचे परिणाम होतात ते मी भोगलेले आहे. त्यामुळे मलाही वाटतं की आता आपण फार जास्त वेळ या ठिकाणी न बसता आपण आज उपोषण सोडावं. आपल्यासमोरच मी या ठिकाणी चर्चाही केलेली आहे आणि त्यामुळे 22 तारखेच्या त्या संदर्भामध्ये आपण एक सविस्तर बैठक घेऊ आणि त्यामध्ये काय असेल तो योग्य निर्णय करू. आणि म्हणून माझी आपल्याला या निमित्ताने विनंती आहे की आपण आता उपोषण सोडावं. आता मी जसं सुरुवातच केली होती, कर्जमाफी जाहीर झाली, त्या सरकारचं आम्ही अभिनंदनच करतो. आकडा 36-37 हजार जो आहे कोटी, तोही योग्यच आहे. फक्त या 2 अटी असल्यामुळे खरी कर्जमाफी ही कुठेतरी 13,000 कोटीपर्यंत जाऊ शकते. त्यामुळे या 2 अटी काढल्या तर 37,000 कोटी रुपये जे सरकारने मान्य केलेलं आहे की द्यायचं आहे, त्याच्यामध्ये आपल्या सर्व शेतकऱ्यांना न्याय मिळू शकतो, अशी आमची भूमिका आहे. मला फक्त सगळ्या शेतकरी बांधवांना एवढंच विचारायचं आहे खरं, कारण का तुम्ही आणि माझे सगळे माझ्याबरोबर बसलेले जे सर्व इथे असणारे आंदोलन करणारे 26-27 जण आहेत, की बघा, हे आंदोलन कुठे राजकीय नव्हतं. इथं आपण शेतकऱ्यासाठी बसलो होतो आणि शेवटी निर्णय हा सरकारकडे असतो. मुख्यमंत्री साहेबांशी आत्ता पण बोलणं झालं, काल कृषी मंत्री साहेब 2दा बोलले, महाजन साहेब सकाळी बोलले, आत्ता आपल्यासमोर तुमच्या माझ्यासमोर मुख्यमंत्री साहेबांचं बोलणं झालं आहे. राजकीय दृष्टिकोनातून याला अजून ओढायचं असेल तर कदाचित काही राजकीय विश्लेषक आम्हाला सांगतील की चला अजून ओढा, पण मला असं वाटतं की याच्यात जर फाटलं तर शेतकऱ्याचं नुकसान होईल. त्यामुळे आत्ता जर सरकारकडनं अशी भूमिका असेल म्हणजे अधिवेशनच्या आधी, कारण तुम्हालाही माहिती आहे अधिवेशनमध्ये आम्ही काय गप्प बसत नसतो आणि अधिवेशन झालं तरी गप्प बसणार नाही. शेवटी आषाढीला इथं सर्व मोठ्या नेत्यांना या पवित्र भूमीमध्ये यावंच लागते, हे त्यांनाही आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे शेतकऱ्यावर अन्याय करून तसं कुणीच
सेफ राहू शकत नाही.